काँग्रेस पक्षाने आमच्यावर अन्याय केला आहे असं जयश्रीताई पाटील यांनी म्हटलंय। असाच अन्याय पक्षाने माझ्यावर करावा, त्यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार ही पदे भूषवली, आम्हालाही आमदार मंत्री व्हावं वाटतं असा टोला काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जयश्रीताई पाटील यांना लगावलाय। तसेच वसंतदादा बँकेचे वितुष्ट टाळण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आता सर्वसामान्यांच्या ठेवी, महापालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी त्यांनी परत द्याव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे। जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर प्रथमच पृथ्वीराज पाटील यांनी त्यांची भूमिका मांडली आहे। पृथ्वीराज पाटील म्हणाले, जयश्रीताई यांचा भाजप प्रवेश का झाला याचा खुलासा खुद्द पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीच पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात केलाय। वसंतदादा बँकेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीच हा प्रवेश झाला असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले, त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही। स्वतः जोखडातून मुक्त होताना सामान्यांनी तसेच ज्या संस्थांनी विश्वासाने बँकेत ठेवी ठेवल्या होत्या त्याचेही हित होणं गरजेचं आहे। त्या ठेवींची जबाबदारी कोणावर हे देखील स्पष्ट करावं। नजीकच्या काळात बँकेत अडकलेल्या ठेवी संबंधितांना परत मिळाल्यास जयश्रीताईंनी केलेल्या पक्षप्रवेशाचा आनंद सर्वांनाच होईल आणि एका दृष्टीने सर्वसामान्यांना न्याय मिळेल। मागील 4 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यात दमदार पाऊस झालाय। मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झालाय। दुपारनंतर पावसाने उघडीप दिली, मात्र पावसाचं वातावरण राहिलंय। सांगली शहर परिसरातही दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला, त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झालाय। गेले 4 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सोमवारी पुन्हा पाऊस सुरू झाला। सकाळी पावसाचा जोर वाढला। जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला दमदार पाऊस झालाय। पावसाचे आगार असलेल्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। कोकरूड, शिराळा, शिरसी, सागाव आणि मांगले परिसराला पावसाने झोडपले। पावसाचा जोर मोठा असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत। शिराळा तालुक्यातील कोरेगाव, कुरळप, तांदूळवाडी, पेठ, कासेगाव परिसरात हलकासा पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस कोसळतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। सांगली शहर परिसरात हलकासा पाऊस झाला। सकाळपासून पावसाच्या सरी बरसत राहिल्या। दिवसभर पावसाचं वातावरण होतं। सायंकाळीही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या। 12वी चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलगी साधना हिला लाकडी जात्याच्या खुंट्याने बेदम मारहाण केली होती। यामध्ये तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी नेलकरंजी येथे घडली होती। याबाबत तिच्या आईने आपल्या पतीच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार रविवारी पोलिसांनी धोंडीराम भोसले याला अटक केली होती। त्याला न्यायालयासमोर उभे केले असता मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। 12वी चाचणीत कमी गुण मिळाल्याने शिक्षक पित्याने स्वतःच्या मुलीला केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची माहिती रविवारी आणि सोमवारी तालुक्यात पसरली, त्यामुळे या खुनाची चर्चा सर्वत्र सुरू होती। दरम्यान खुनाच्या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील व पोलीस निरीक्षक विनय बहिर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे। माध्यमिक शिक्षक असलेल्या संशयित धोंडीराम भोसले याला रविवारी अटक केली आहे। त्याला न्यायालयामध्ये हजर केले असता 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। याबाबत आटपाडी पोलिसांकडून आरोपपत्र न्यायालयासमोर सादर करण्यासाठी तपासाला गती दिली जाते। शनिवारी रात्री मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर आटपाडी पोलीस ठाण्यात मुलीची आई प्रीती यांनी फिर्याद दाखल केली। आरोपी धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करत आहेत। मिरज जंक्शनला सुविधा देण्यात रेल्वे विभागाकडून हात आखडता घेतला जातो, हे चुकीचे। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून मिरज रेल्वे जंक्शनची ओळख आहे, त्यामुळे तातडीने जंक्शनसाठी निधी द्यावा अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी पुणे येथे झालेल्या रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली आहे। तसेच जत विटा कराड रेल्वे लाईनसाठी सर्वेक्षण, एक्सप्रेस गाड्यांना सांगलीचा थांबा देणे आदी मागण्या बैठकीत केल्या। रेल्वेच्या प्रश्नांबाबत कृती आराखडा बनवण्यासाठी पुणे, सोलापूर मंडलमधील खासदारांची व रेल्वे प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक पुणे येथे पार पडली। या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, ओमराजे निंबाळकर, धैर्यशील मोहिते, विशाल पाटील, शिवाजी काळगे, रजनी पाटील, नितीन पाटील, मेधा कुलकर्णी, भाऊसाहेब वाघचौरे, निलेश लंके, अमोल कोल्डे,
श्रीरंग बारणे आदी जण उपस्थित होते. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील रेल्वेशी निगडीत विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. विशाल पाटील म्हणाले, मिरज जंक्शन आणि सांगली रेल्वे स्टेशनवर प्रशासनाने सुविधा देणं आवश्यक आहे, पण तशा सुविधा मिळताना दिसत नाहीत. मिरज मॉडेल स्थानकाचं काम लवकर सुरू करावं. या ठिकाणी फलाट क्रमांक 1 वगळता 2, 3, 4, 5, 6 या ठिकाणी प्रवाशांसाठी निवारा शेड अपुरे आहेत. पावसाळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय होते. सरकता जिना नाही. पार्किंगचा प्रश्न कित्येक वर्षांपासून तसाच आहे. पिण्याचं स्वच्छ पाणी नाही. फर्स्ट क्लाससाठी वेटिंग रूमचा अभाव आहे. स्वच्छतेचा बोजवारा असतो. पीट लाईनचं काम अद्याप पूर्ण नाही. या परिस्थितीत बदल होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलमट्टी धरणाची 123 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता असून धरणात सध्या 75.25 टीएमसी पाणी साठा आहे. धरण 61% अधिक भरल्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांकडेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसते. गेल्या काही दिवसात सांगली, सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरूच आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. असे असतानाही जून महिन्यातच अलमट्टी धरण 61% भरले. धरणात जवळपास 1 लाख क्युसेकने पाण्याची आवक सुरू असून विसर्ग केवळ 70,000 क्युसेकने चालू आहे. अलमट्टी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेतल्यास 4 दिवसात धरण 70%पेक्षा अधिक भरणार आहे. जुलै-ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यास अलमट्टी धरणाचे अधिकारी पाणी व्यवस्थापन कसे करणार आहेत असा प्रश्न सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. परिणामी अलमट्टी धरणाच्या पाण्याची फूग कृष्णा नदीच्या महापुराला जबाबदार राहणार आहे. म्हणूनच कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना अलमट्टी धरणातील सध्याच्या पाणीसाठ्याची चिंता वाटू लागली आहे. महापालिका क्षेत्रातील परवानाधारक विक्रेत्यांच्या महापालिकेच्या खुल्या भूखंडावर पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी शहरातली असे खुले भूखंड तसेच खासगी जागांची माहिती तातडीने संकलित करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांच्यासह संबंधित खाते प्रमुख उपस्थित होते. सांगली, मिरज व कुपवाड शहरात सुमारे 3,800 विक्रेत्यांनी पालिकेकडे परवान्यासाठी अर्ज केलाय. ही यादी अद्याप अंतिम झालेली नाही. परवानाधारक विक्रेत्यांचे पालिकेच्या खुले भूखंड आणि काही ठिकाणी खासगी जागेत पुनर्वसन करण्याचा प्रयत्न हा महापालिकेचा आहे. यासाठी प्रत्येक प्रभागात रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजार, त्या प्रभागातील खुल्या जागा यांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यानंतर आठवडा बाजार आणि दैनंदिन विक्रेत्यांना सोयीच्या जागा निवडून त्यांच्या स्थलांतराबाबत निर्णय घेण्याचं बैठकीत ठरलं. ज्या नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिली त्या सांगली नजीकच्या हरिपूर येथील कृष्णा वारणेच्या संगमावर देवल स्मृतितीर्थ उभारण्यात आले. ज्या कट्ट्यावर बसून नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी 7 अजरामर नाटकं लिहिली त्याच कट्ट्यावर त्यांच्या नावे स्मृतितीर्थ साकारण्यात आले. या स्मृतितीर्थाचं उद्घाटन आमदार सुधीरदादा गाडगीळ, उद्योजक गिरीश चितळे आणि सरपंच राजश्री तांबवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. जायंट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून सुनीता शेरीकर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमास देवल यांचे वारसदार आणि नाट्यकला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. गोविंद बल्लाळ देवल यांच्या आठवणी या निमित्ताने पुन्हा एकदा जागृत झाल्या. काही दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातील बाळ चोरी प्रकरणानंतर आता सिव्हिल प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. आता सांगली आणि मिरज सिव्हिलमधील कोणतेही नवजात बाळाच्या बाह्य तपासण्यांसाठी बाळासोबत रुग्णालयाचा कर्मचारी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याचबरोबर या प्रकरणी सुरक्षा रक्षक आणि वॉर्डमधील कर्मचारी यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. नवजात बाळाची बाहेरील तपासणी पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचा महिला स्टाफ ते बाळासोबत राहणार आहे. याचबरोबर आणखी सुरक्षा रक्षक वाढवण्याची प्रक्रियाही राबवली जात असल्याचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयातून नवजात बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही बाळाची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी आपला जीव पणाला लावून या नवजात बालकाचा शोध घेत त्याची महिलेच्या तावडीतून सुटका केली होती. यानंतर आता रुग्णालय प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
नॅशनल काउन्सिलच्या निकषानुसार सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात बेडची संख्या कमी असल्यामुळे आपण 500 बेड हॉस्पिटलला मंजुरीसाठी सातत्याने प्रयत्न केला। 3 वर्षांपूर्वीच 233 कोटींच्या या प्रस्तावाला मान्यता मिळाली, मग तरीही काम का सुरू झालं नाही असा सवाल करून हा नवा सुधारित प्रस्ताव आता 233 वरून 443 कोटींवर गेल्याची माहिती सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे। सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अनेक समस्यांबाबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली आहे। यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याशी त्यांनी चर्चा केली। यानंतर बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले, सिव्हिल हॉस्पिटलला 500 बेडचे हॉस्पिटल मंजूर व्हावे यासाठी वैद्यकीय मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला। अगोदरच नॅशनल काउन्सिलच्या निकषानुसार बेडची संख्या कमीच आहे। मंत्री महोदयांनी बैठका घेऊन या प्रस्तावाला मान्यता दिली। 233 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता मिळून 3 वर्ष झाली, पण अजूनही काम सुरू झालं नाही। हॉस्पिटलचं काम पूर्ण न झाल्यास प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी आज अधिष्ठाता आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अगोदरच्या प्रस्तावात बदल करून मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, रेसिडेन्स हॉस्टेल, मुलांसाठी वेगळं हॉस्टेल, शवगृह यासाठी नव्याने तरतूद करून आता हा 443 कोटींचा नवा सुधारित प्रस्ताव महिन्याभरापूर्वीच कंपनीच्या वतीने शासनाला सादर करण्यात आला। आता तरी हे काम लवकर सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली। यावेळी अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत अहंकारी, रवींद्र वळवडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सन 2024 ते 25 या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग मिळालाय। गतवर्षीच्या तुलनेत 12 ते 13% जास्त प्रगती झाली। वैधानिक लेखापरीक्षक मालानी असोसिएटेड यांनी त्यांच्या अहवालात हे नमूद केलंय। जिल्हा बँकेच्या मागील 3 वर्षाच्या प्रगतीवर त्यांनी शिक्कामोर्तब केल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले। जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची सभा अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। या सभेत बँकेचे वैधानिक लेखापरीक्षक मालानी असोसिएट पुणे यांनी बँकेचा 2024 ते 25 या वर्षीचा ऑडिट रिपोर्ट सादर केला। अध्यक्ष नाईक म्हणाले, बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी केलेल्या ऑडिटमध्ये बँकेच्या कामकाजावर अतिशय समाधान व्यक्त करण्यात आले। बँकेला पुन्हा एकदा ऑडिट वर्ग देण्यात आलाय। गेल्या काही वर्षांपासून बँकेने सतत ऑडिट वर्ग मिळवलाय। जिल्हा बँकेने 2023 ते 24 या वर्षाच्या तुलनेत 2024 ते 25 या आर्थिक वर्षात 12 ते 13% जादा आर्थिक प्रगती केली आहे। ही बाब वैधानिक लेखापरीक्षकांनी अधोरेखित केली आहे। जिल्हा बँकेने 2024 ते 25 मध्ये 8,892 कोटींच्या ठेवी मिळवल्यात। कर्ज वाटप 7,088 कोटींचं आहे। बँकेचा ग्रॉस एनपीए 534 कोटी असून याची 100% तरतूद करण्यात आली आहे। ग्रॉस एनपीए 7.53% तर बँकेचा नेट एनपीए 0% झालाय। जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या 3 वर्षात सर्वच पातळीवर मोठी आर्थिक प्रगती केली आहे। यावर बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी शिक्कामोर्तब केलं असल्याचं मानसिंगराव नाईक यांनी सांगितलं।